रजिस्टर गाठून तिने खुर्चीवर बसकण मांडलं. पहाटे उठल्यापासून आत्ताच होती ती विसावली. खिडकीतून ती दिसली तिच्या समोरच्या कोपऱ्यावर. तान्हे तिचे पदराखाली जडवलेली तृप्त नसल. आठवली तिला तिच्या बाळाची सगळी तयारी. कपडे, खाणं, दूध घेऊन गाठलेली क्रेशची बॅग. क्रेश म्हणजे डे केअरच्या ज्या गोष्टी असतात त्या. कपडे, खाणं, दूध घेऊन गाठलेली क्रेशची बॅग. प्यायला असेल ना दूध, खाईल ना थोडी बिस्किटं, मऊ खिमट हळू कालवून भरवलं असेल ना नीट. भरल्या डोळ्यांनी पाहिलं सारं, उलटली दुपार, कळलंच नाही. कोपऱ्यावरच्या भिकारनीकडे पाहणं मात्र चुकलं नाही. फेकलेलं शिळं अन्न पोराला ती भरवत होती, पदरानं तोंड पुसत होती, मायेनं ती हसत होती. काळजातली कळ दाबून तिनेही जेवण उरकलं. झोपला असेल ना तो नीट, म्हणून लेझर पुढे ओढलं. संध्याकाळी घरच्या ओढीने टेबल आवरलं भराबर. पोर कवेत घेऊन उभीच ती वळणावर. जाता जाता एक नाणं तिच्या हातात ठेवलं आणि तिच्या नजरेमधून थोडं हसू आपल्या मनात जपून ठेवलं. आता हे रोजच झालं होतं. तिला कोडं सुटत नव्हतं. मूल जवळ धरून पोटासाठी भीक मागणारी ती आणि मूल लांब ठेवून गरजेसाठी नोकरी करणारी ती. यातलं खरं सुखी कोण होतं?